चंद्रकांत पाटील यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंना सत्तेमध्ये यायचं आहे, परंतु काही लोकांमध्ये येऊ शकत नाहीये. आज करून त्यांचा रूप एकनाथ शिंदेकडे असं म्हटलं तर काय? मला वाटत नाही चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलले असतील. मी काही त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही. कारण जे उबाठावाले रोज नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर टीका करतायत. नरेंद्र मोदीजी अमितभाई शाह यांना अब्दाली बोलतायत, लुटारू बोलतायत, महाराष्ट्राचे लुटारी बोलतायत. अगदी खालच्या स्तरावरती गेलेले आहेत की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. कालच अमितभाई शाह आले होते, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊत करतायत. म्हणजे एवढ्या खालच्या स्तरावर आलेत की त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशा पद्धतीची वक्तव्य करून अमितभाई शाह यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये प्रचंड क्रोध निर्माण करण्याकरता उबाटावाले बोलतायत. ते काही चंद्रकांत पाटील ऐकत नाहीयेत का? आणि मग आमचा विरोध तुमचा विरोध नाहीये का? आणि मला असं वाटतं की पाटील साहेब अशा पद्धतीने बोलले नसतील. ते ज्येष्ठ भाजपाचे नेते आहेत. रोज उबाटावाले संघावरती पण टीका करतायत, संघाच्या भूमिकेवरती आक्षेप घेत आहेत. वॉक अमेंडमेंट बिलाच्या विरुद्ध नको त्या पद्धतीने या जमिनी मोठ्या मोठ्या उद्योगपतींना देण्याकरता वर्क अमेंडमेंट बिल आणलं अशा पद्धतीच्या टीका करतायत. आणि त्यांना चंद्रकांत पाटील साहेब सत्तेत घ्या म्हणतील असं मला काही वाटत नाही. कारण चंद्रकांत पाटलांना या सगळ्या गोष्टी माहित आहेत की मोदी साहेब आणि अमित शाह यांच्यावरती अतिशय खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांना चंद्रकांत पाटील कसे सत्तेत घेऊ शकतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.